This call is now being recorded. Okay, welcome everyone. Uh, Now this lecture we start the time study and work measurement. Okay, last lecture we already discussed on what is the work measurement procedure, its method, its techniques, and related the time study. Now, what are the equipment used in the time study? Here are given some types of time study watches like your plain decimal minute stopwatch, decimal hour stopwatch, split hand stopwatch, wing stopwatch, seat use on study board and seat use and a study office. Okay, we discuss one by one. First is what is the meaning of the stopwatch time study? Stopwatch time study is one of the equipment used for time study. It is employed for measuring the times taken by any operator to complete the work. Complete the work. Stopwatch used for the time study purpose should be very accurate and preferably for the decimal so that it can be recovered even up to the point 0.01 minute. Okay, टाइम आपण जो स्टॉपवॉच तो स्टॉपवॉचचा यूज यासाठी करतो की जो डेसिमल मिनिट असतो तो मेजर करण्यासाठी. सपोज आपण एखादी लेंथ मेजर करत असेल तर इंचामध्ये असते, सेंटीमीटर मध्ये असते, मिलीमीटर असते. ओके, मिलीमीटर हा सगळ्यात लास्ट. सपोज एकदम पॉइंट मध्ये सपोज 0.001% मध्ये मिलीमीटर जर असेल तर आपण ते कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, सेम ॲज कम्पेअर टू टाइम स्टडी like your stopwatch will be very much accuracy to find the 0.01 minute for the time. Okay, म्हणजे जो पण तुमचा स्टॉपवॉच टाइम स्टडी असेल तो 0.01 मिनिट मध्ये पण त्याचा टाइम मेजर करणार. दॅट्स द यूज फॉर द स्टॉपवॉच स्टडी. Then the second point, the large hand in the stopwatch is revolve at a speed of a one revolution per minute. The stopwatch is divided into 100 equal divisions. The small hand inside the stopwatch resolve at the speed of the one revolution in 30 minutes. Okay, the stopwatch असेल त्याचं जे revolution असतं it is the calculated in a 30 minute and it's divided into 100 equal part to the checking the accuracy for the 0.01 minutes. This is the use of the stopwatch study. Now next is the procedure to of stopwatch time study. Now the collecting time study data. Collecting the analyze the job to be established. Analyze the job. Establish the quality to be achieved in the job. Okay. फर्स्ट जी मेथड असते, सपोज एखादी प्रोसिजर किंवा प्रोडक्शनचा प्रोडक्ट आपण लॉन्च करत असताना इन्स्टॉल करत नसताना पहिली आपली जी इम्पॉर्टन्स असतं, जी पण प्रोसिजर असते ती पहिली असते क्वालिटी ऑफ द जॉब. देन आयडेंटिफाय द की ऑपरेशन टू बी टाइम इन द जॉब. सपोज पहिले असतं क्वालिटी, त्याच्यानंतर सेकंड टाइम असतो जो पण आपण जॉब करतोय त्या जॉबचा टाइम, का किती टाइम मध्ये आपण तो स्टार्ट करतोय आणि किती टाइम मध्ये तो ते ऑपरेशन किंवा प्रोसेस कंप्लीट करतो. दॅट इज द आयडेंटिफाय द की ऑपरेशन टू बी टाइम इन द जॉब. थर्ड वन इज द गेट इम्प्रूव्ह प्रोसिजर फ्रॉम द मेथड स्टेट डिपार्टमेंट. आणि सपोज स्टार्टिंगला आपण इन्स्टॉल केलं, एखादं सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलं, सपोज फॉर एक्झाम्पल तुम्ही ऑटोकॅड सॉफ्टवेअर बघितलं असेल, ऑटोकॅड असेल, अँसिस असेल, बाकीचे काही सॉफ्टवेअर असतील लेआउट साठी डिझाईन किंवा पार्ट डिझाईन साठी, कपलिंग असेल, शाफ्ट असेल, तर त्याच्यामध्ये सपोज तुम्ही स्टार्टिंगला सॉफ्टवेअर जेव्हा तुम्ही स्टार्टिंगला इन्स्टॉल करता, जेव्हा तुम्हाला कमांड माहित नसतात, तुम्हाला सपोज एखादं सर्कल ड्रॉ करायला सांगितलं, एखादा ऑब्जेक्ट ड्रॉ करण्यासाठी सांगितलं,
तर तिथे तुम्ही स्टॉप वॉच यूज केलं का टाइम स्टार्ट केला आणि तुम्हाला एक ऑब्जेक्ट दिला, तो ऑब्जेक्ट तुम्ही किती वेळ ड्रॉ करणार. तुम्हाला जर त्या कमांड कमी प्रमाणात माहीत असतील, तुम्हाला शोधण्यासाठी वेळ जाणार कोणती कमांड कोणत्या बारमध्ये, इन्सर्टमध्ये, डिझाईनमध्ये, का व्ह्यू मध्ये किंवा फॉर्मॅटमध्ये किंवा स्लाइड शेअर मध्ये कोणते फॉर्मॅट यूज केले ते तुम्हाला शोधण्यासाठी जर टाइम जाणार, त्याच्यानुसार तुमचा जो ऑब्जेक्ट असेल तो तुम्हाला ऑटोकॅड मध्ये ड्रॉ करायला तेवढा टाइम लागणार. पण सपोज एखादा पर्सन असेल, स्टुडंट असेल, त्याला पूर्णपणे त्या जॉबची प्रॅक्टिस असेल, त्या जॉबची ज्या सॉफ्टवेअरचं पूर्ण त्याचं कमांड असेल, तर तो स्टॉपवॉचचा यूज करून तो पण टाइम स्टार्ट केला, त्याला एक ऑब्जेक्ट ड्रॉ करण्यासाठी दिला, त्यांनी तो ऑब्जेक्ट सपोज कपलिंगचा ऑब्जेक्ट त्यांनी ऑटोकॅड मध्ये ड्रॉ स्टार्ट केला, तर तो 30 मिनिटांमध्ये किंवा 20 मिनिटांमध्ये तो ऑब्जेक्ट ड्रॉ करतोय विथ ऑल डायमेन्शन. बट नेक्स्ट दुसरा जो पर्सन असेल त्याला 45 मिनिट लागतील. तुम्ही जर ग्राफिक सब्जेक्ट हा फर्स्ट याला तुम्ही लर्न केलेला आहे, त्याच्यामध्ये एखादा ऑब्जेक्ट दिलेला आहे, पण तुम्हाला एखादा ऑब्जेक्ट दिला आणि त्याचा साइड व्ह्यू, टॉप व्ह्यू आणि फ्रंट व्ह्यू ड्रॉ करण्यास सांगितले. काही स्टुडंट काहीतरी 1 तासामध्ये म्हणजे 40 ते 45 मिनिटांमध्ये तो ऑब्जेक्टचे व्ह्यू इमॅजिनेशन करून तो व्ह्यू ड्रॉ करतात, बरोबर. काही स्टुडंटला त्याचे जे डायमेन्शन असतं ते डायमेन्शन समजायला जास्त वेळ जातो, त्याच्यानंतर डायमेन्शन कॅल्क्युलेशन अंडरस्टँड करण्यासाठी जास्त वेळ जातो, त्यानंतर ऑब्जेक्टचा व्ह्यू कोणत्या साईडनं, तो राईट हँड साईड असेल, लेफ्ट हँड किंवा फर्स्ट अँगल असेल किंवा थर्ड अँगल असेल, हे समजायला वेळ जातो. त्यामुळे एक स्टुडंट जर एक ऑब्जेक्ट 40 मिनिटात ड्रॉ करत असेल, तर दुसरा स्टुडंट 50 मिनिटात करेल, काही स्टुडंट 30 मिनिटात करतील, काही स्टुडंट 1 तासात करतील. जर आपण ऍव्हरेज जर काढलं 60 स्टुडंटच्या सोबत, तुम्ही 70 स्टुडंटला ग्राफिकचा एखादा ऑब्जेक्ट ड्रॉ करण्यात दिला, टॉप व्ह्यू साइड व्ह्यू, तर त्याच्यामध्ये आपण जर ऍव्हरेज काढलं तर 30 मिनिट मध्ये फक्त 5 ते 6 मुलं कमी वेळामध्ये तो ऑब्जेक्ट ड्रॉ करते, बरोबर. सेकंड बघितलं ऑब्झर्वेशन, तर 40 ते 50 मिनिटांमध्ये जास्त मुलं ड्रॉ करतील आणि 1 तासाच्या वर ही कमी मुलं असतील, 10 ते 15 मुलं असतील, त्या त्यांना 1 तास लागला असेल तो ऑब्जेक्ट ड्रॉ करायला. पण हा झाला फर्स्ट ऑब्जेक्ट. मी याच्या रिलेटेड एक्झाम्पल देतोय तुमचं टाइम स्टडी रिलेटेड. ओके, वर्क मेजरमेंट म्हणजे काय, टू गेट द इम्प्रूव्ह प्रोसिजर फ्रॉम मेथड स्टडी डिपार्टमेंट. नेक्स्ट टाइमला काय होणार, तुम्हाला सेकंड ऑब्जेक्ट दिला, तुम्हाला एक सपोज असाइनमेंट म्हणून सेकंड प्रॉब्लेम दिला, थर्ड दिला, फोर्थ दिला. ओके, याची तुम्हाला प्रॉब्लेम दिले, तुमची जर प्रॅक्टिस जर जास्त प्रमाणात झाली, तर तोच ऑब्जेक्ट जर परत तुम्हाला ड्रॉ करण्यासाठी दिला, सेम ऑब्जेक्ट परत तुमचा तोच तुमचा जो एक्झामला तोच ऑब्जेक्ट आला, जो तुम्ही शीट मध्ये ड्रॉ केला असेल, तोच ऑब्जेक्ट जर एक्झामसाठी पण तोच आला, तर तुम्ही जे फर्स्ट टाइमला तुम्ही जो 40 मिनिटांमध्ये जो ऑब्जेक्ट ज्या स्टुडंटने ड्रॉ केला असेल, तो 30 ते 35 मिनिटांमध्येच इथे ड्रॉ करेल. का करेल, कारण त्याची प्रॅक्टिस झालेली असेल, म्हणजे त्यांची ऑब्झर्वेशन पूर्ण फुलफिल झालेलं असेल, ऑब्झर्वेशन असेल, तो ऑब्जेक्ट एक्झामन झाला असेल, पूर्ण त्याला अंडरस्टँड झालेला असेल. यामुळे काय होतं, नेक्स्ट टाइमला त्याचं जे टाइम पिरियड असतो हा कमी होतो, म्हणजे 40 वरून 35 टाइम होतो. परत तर त्याला ड्रॉ करायला सांगितलं तर तो 30 मिनिटात ड्रॉ करेल. पण एक वर्क मेजरमेंट मध्ये एक पॉइंट असतो, असं नाही होणार की तो ऑब्जेक्ट 30 मिनिटांमध्ये ड्रॉ होतोय, तर असं नाही होणार की 10 मिनिटातच झाला पाहिजे. तो ऑब्जेक्ट असा असेल की त्याला 20 मिनिटं लागणारच आहे, फक्त 20 पेक्षा जास्त वेळ हा लागायला नको 20 मिनिटापेक्षा. मग तो 20 असेल, 25 असेल, 35 असेल, नाही तर एखादा ऑब्जेक्ट तो 5 मिनिटात ड्रॉ होईल असं होणार नाही. डिपेंड ऑन ऑब्जेक्ट और डिपेंड ऑन अ प्रोडक्शन जॉब. सो simple example related to stopwatch time study or work measurement get the improve the procedure from the method स्टडी डिपार्टमेंट. ओके, या प्रकारचे जर तुम्ही प्रत्येक एखाद्या ऑब्जेक्ट, एखादी डायग्राम असेल, तुम्हाला ती जमत नसेल, तिला जास्त वेळ जातो, तुम्ही जर ती अनालिस केली, स्टार्टिंगला तुम्ही कोणता पार्ट ड्रॉ करण्यासाठी येत आहे डायग्रामचा, प्रत्येकाची मेथड वेगळी असते ड्रॉ करण्याची. एखादी डायग्राम असेल, पहिले लाईन ड्रॉ करतो, म्हणजे काही प्रत्येकाची डिफरन्स मेथड असेल ड्रॉ करताना. तर तुम्ही जर अनालिसिस केलं, पूर्ण ऑब्झर्वेशन केलं, तर कोणती मेथड यूज केल्यानंतर डायग्राम कमी वेळात आपल्या ड्रॉ करणं होते, दॅट इज युअर द procedure for the work measurement and time study. Now
Fourth point is to organize the resources and explain the objective of time study to the worker and supervisor. Simply example related industry organize resources. प्रोडक्शन लाईन मध्ये जे प्रोडक्शन सायकल असेल त्याच्यामध्ये काही रिसोर्सची प्रोसेसची गरज पडत असेल, सो पहिले आपण एक्सप्लेन केलं पाहिजे की कोणतं मशीन कशासाठी, कोणता पार्ट असेल, कोणतं ऑपरेशन, कोणता ऑपरेटर असेल, ते सगळ्या ज्या गोष्टी असतील म्हणजे रिसोर्सेस. एक्सप्लेन द ऑब्जेक्टिव्ह ऑफ टाइम स्टडी टू वर्कर अँड सुपरवायझर. का हा ऑब्जेक्ट स्टार्ट केल्यानंतर हा मला 15 मिनिटामध्येच कम्प्लीट झालेला पाहिजे किंवा 20 मिनिटामध्ये हा ऑब्जेक्ट पूर्णपणे 100% फुल क्वालिटी हा प्रोडक्शन झालं पाहिजे. दॅट इज द पर्पज रिलेटेड ऑर्गनायझेशन रिसोर्सेस अँड एक्सप्लेन द ऑब्जेक्टिव्ह ऑफ टाइम स्टडी टू वर्कर अँड सुपरवायझर. जे पण असतील वर्कर सुपरवायझर त्यांना ऑलरेडी ही कमांड दिली गेली पाहिजे. दॅट इज द पर्पज. नाउ नेक्स्ट पॉइंट इज द break operation into element to separate the element from variable element. Suppose एक वर्किंग सायकल आहे, ब्रेक ऑपरेशन इंटू इलेमेंट टू द सेपरेट कॉन्टॅक्ट इलेमेंट फ्रॉम व्हेरिएबल इलेमेंट. सपोज एक्झाम्पल आहे, सपोज आपण एखाद्या प्रोडक्शन लाईनचं प्रोडक्शन करतो, काही प्रोडक्ट शुगर फॅक्टरीचं एक्झाम्पल घेतलं तर बॉयलर हा शटडाऊन झाला, तर बॉयलर हा इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो आणि त्याच पूर्ण जो युनिट असतं त्याला इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करतो. तर तो शटडाऊन झाला तर पूर्ण स्टॉपेज येणार आहे, पूर्णपणे मिल बंद होणार, पूर्ण वर्क पुढचं बंद होणार. पण तुम्ही जर काही इंडस्ट्रीचे काही प्रोडक्शन बघितले, तिथे एक ऑपरेशन ब्रेकडाऊन झाल्यानंतर दुसऱ्या ऑपरेशनवर कोणताही प्रकारचा ब्रेक होत नाही. सो फॉर एक्झाम्पल आपण घेतलं कटिंग मशीन असेल, कटिंग मशीन, ड्रिलिंग मशीन, नंतर जॉईंट करणारा वेल्डिंग मशीन असेल किंवा सीएनसी मशीन, असं सायकल असेल. सपोज एखाद्या वर्करने त्याचा टार्गेट आहे ते मटेरियल जास्त कट केलेलं असेल, तर ते मशीन, कटिंग मशीन जरी ब्रेकडाऊन झालं 3 तासासाठी, तरी जो पुढचा त्याच्यावर डिपेंड असणारा जो असतो वेल्डर असेल किंवा तो एल जॉईंट सी जॉईंट करणारा मेंबर असेल, वर्कर असेल, त्याच्यावर कोणताही इफेक्ट पडत नाही. कारण की ऑलरेडी 3 तास मशीन रिपेअरिंगला लागणार आहे, त्या 3 ताससाठी त्याला मटेरियल कटिंग मिळालेले आहे जॉईंट करण्यासाठी. दॅट इज द डिपेंड ऑन ब्रेक ऑपरेशन इन ट्रीटमेंट टू सेपरेट द कॉन्स्टंट इलेमेंट फॉर व्हेरिएबल इलेमेंट. म्हणजे एक इलेमेंट दुसऱ्या इलेमेंट कधी कधी डिपेंड नसतात. देन द ऑब्झर्व अँड रेकॉर्ड द टाइम टेकन बाय एनी ऑपरेटर. त्या ऑपरेटरने ऑब्झर्व केलं पाहिजे, सगळं ऑब्झर्वेशन केलं पाहिजे की कोणत्या मटेरियल कटिंगला किती वेळ लागतो, कोणता पार्ट कट करतो. त्यानंतर वेल्डर असेल, नंतर कोणतेही प्रोडक्शन असेल, लेथ मशीन असो, सीएनसी मशीन असो, ऑपरेटिंग जे असेल त्या ऑपरेटिंगला किती मिनिमम टाइम लागतो, किती मॅक्झिमम टाइम लागतो, दे कॅन ऑब्झर्व अँड रेकॉर्ड द टाइम टेकन बाय एनी ऑपरेटर. Determine for number cycle to be time and then the average time or representative time can be found out. Then rate of performance of the worker during operation. सपोज नवीन ऑपरेटर आलेला आहे, त्याला सीएनसी मशीन, सपोज तुम्ही लेथ मशीन आहे, लेथ मशीन जर कधी ऑपरेट केली नसेल, तुम्हाला एखाद्या पार्टला ग्रुविंग करण्यासाठी सांगितलं, तर स्टार्टिंगला तुम्हाला पार्टला ग्रुविंग करायला फक्त 10 मिनिटं लागत असेल, 10 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागत नसेल. ओके, 70 ते 80% ॲक्युरेसी असेल त्या पर्सनकडे. स्टार्टिंगला तुम्हाला ग्रुविंग करायला लागेल, तर पहिल्यांदा तुम्हाला मशीन अंडरस्टँड करावं लागेल, ऑपरेटिंग कशी आहे, स्पीड कसं असेल, ग्रुविंग कसं करायचे, ते चकमध्ये फिट कसं करायचं, तुम्हाला ह्यासाठी जास्त वेळ लागणार. पण जेव्हा तुम्ही 4 ते 5 जॉब त्यावर ग्रुविंग कराल, त्याच्यानंतर सपोज एखाद्या जॉबला तुम्हाला 15 मिनिटं लागतात ग्रुविंग करायला, तर तुम्ही तोच जॉब ऑब्झर्वेशनमध्ये, प्रॅक्टिसमध्ये तोच जॉब तुम्ही 10 मिनिटामध्ये ग्रुविंग करा. दॅट इज द purpose and performance of the worker doing observation. Then calculate the normal time from observer time by using the perform rating factor. कोणताही पण वर्क करत असताना त्याला एक टाइम असतो, कोणताही वर्क असो त्याला एक टाइम असतो की त्याच्यापेक्षा जास्त त्याला वेळ लागलाच नाही पाहिजे आणि याच्यापेक्षा कमी वेळ पण लागला नाही पाहिजे. बरोबर आहे. सपोज आपण इथून सिंपल डिस्टन्स आहे, इथून जर आपल्याला 60 किलोमीटर जायचं आहे, तर सिंपल आहे, आपण 2 ॲनालिसिस करतो. एक तर 60 किलोमीटर, एक तर आपण 1.5 तासामध्ये किती, म्हणजे ट्रॅफिक असली किंवा काही प्रॉब्लेम असला, शटडाऊन जर झालं नाही, काही ब्रेकडाऊन जर झालं नाही कारचं, तर आपण एक अनालिसिस करतो की आपण प्रत्येकाचं अनालिसिस असतं, म्हणजे ड्रायव्हरवर डिपेंड असतं, स्पीडवर डिपेंड असतो आणि व्हेकलवर डिपेंड असतं.
तो काय करतो की टायमिंग असतो 60 किलोमीटर आहे, मग तुम्ही 1.5 तासामध्ये रन कट करणार. एक असतो तो 1 तासामध्ये करतो, एक असतो 1.25 तासामध्ये. हा तुमचा काय झाला, 1 तास ते 2 तास हा व्हॅरिएबल टाइम झाला. त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागू शकत नाही. दॅट इज द कॅल्क्युलेट नॉर्मल टाइम. जो नॉर्मल टाइम लागणार आहे तो नॉर्मल टाइम 1 तास लागला, त्याच्यापेक्षा तुम्हाला 15 मिनिटं जास्त लागू शकतात, पण 1 तास जास्त लागू शकत नाही. दॅट इज द ऑब्झर्व टाइम अँड नॉर्मल टाइम परफॉर्म रेटिंग फॅक्टर. Now, next point is add process allowances, rest and personal allowances and special allowances to the normal time in order to obtain standard time. There are given different types of allowances, process allowances, personal allowances, and special allowances to the normal time. Okay, we study the different types of procedure of stopwatch time study, analyze the job, establish quality, achieve in the job, then the identify the key operation to be time in the job, improve the procedure for method study, then the explain the objective time study to worker supervisor, then break operation into element to separate the constant element. Observe the observe and record the time taken by the operator. Operator and then determine the number of cycle. We representative the time taken found it, and rate of performance for worker observation calculate normal time, observe time, and the different types of allowances like process allowances, personal allowances, and special allowances. Now next, equipment of stopwatch time study. A stopwatch is one of the important timing device used for measuring the time taken by the worker to complete the job. Stopwatch is an accurate time measuring equipment which can be normally run continuously for half an hour or 1 hour and record the time by its small hand. One revolution of the big hand records 1 minute. Even the scale covering 1 minute may be calibrated into interval of the one one half 1/110 of the minute. Okay, stopwatch equipment. म्हणजे stopwatch जे असतं त्याचं वर्किंग काय असतं, ही मेजर द worker to complete a job accurate time. This is stopwatch used for the accurate time measurement equipment for half, half an hour, 1 hour, and record time of the small hand. Okay, this is the equipment for stopwatch time study. Why we are using the stopwatch time study? They have a 100% accuracy or 100% efficiency to calculate the decimal minute 0.0.1 decibel minute. So we are using this stopwatch time study. Now there are three types of stopwatches, and they are non-flyback stopwatches, flyback stopwatches, and split hand a split second time stopwatch. We discuss the non-flyback stopwatch. This stopwatch is used to for continuous timing. Continuous timing when the winding knob is present for the first time, the watch start and he long being to move. Now, if the winding knob is pressed for the second time, then long hand stop. Okay. First we need the non-fly and second is the split hand stop was means split hand stop was used to get greater accuracy when two element or the time and second element is the immediately after the first element. Okay. Non-fly back stopwatch कशासाठी यूज केलं? Suppose the hand return to zero position.
सपोज आपण एखादा टाइम स्टार्ट केलाय, तो टाइम स्टार्ट केल्यानंतर लगेच दुसरं ऑब्झर्वेशन आपल्याला घ्यायचं असेल, म्हणजे आपण हँड बाय प्रेस केला आणि लगेच सेकंड ऑपरेशन आपल्याला स्टार्ट करायचं असेल तर दे आर युझिंग द स्प्लिट हँड स्टॉप वॉच. पण नॉन फ्लाय बॅक स्टॉप वॉच मध्ये काय होतं, एक ऑब्जेक्ट स्टार्ट केला का दुसरा ऑब्जेक्ट स्टार्ट करण्यासाठी काही मिनिमम टाइम लागतो. दॅट इज नो अॅक्युरसी फॉर नॉन फ्लाय स्टॉप वॉच, बट this is the greater accuracy in split hand stopwatch. Okay, this is the difference between two types. Now third is a flyback stopwatch, when two elements are into times and the second element is immediately after the first element. Flyback stopwatch is required. In flyback stopwatch, the watch is started and stopped with the help of slide. Okay, same as compared to split hand. Flyback stopwatch also using the, suppose two elements are in time, but second element is immediately after the first element. म्हणजे पहिल्या एलिमेंटचं ऑब्झर्वेशन झालं तुम्हाला लगेच सेकंडचं स्टार्ट करायचं आलं तर दे आर यूज द black fly stopwatch also. And also by pressing the wind knob, the hand are the back to zero to they move the forward against immediately without the stopping. सपोज आपण पहिलाच टाइम काउंट केला, आपण कॅल्क्युलेटर बघितलं, कॅल्क्युलेट करत असताना आपण एक कॅल्क्युलेशन केलं, लगेच स्टार्ट केलं न्यू कॅल्क्युलेशन. काही कॅल्क्युलेटर असे असतात, आपण मोबाईलमध्ये जरी ॲप बघितलं कॅल्क्युलेटरचं, का एक कॅल्क्युलेशन केलं पण लगेच ते पूर्णपणे डिलीट करतो आणि लगेच नेक्स्टला जातो. पण काही कॅल्क्युलेशन केलं डिलीट केलं तर जे आपले काही लास्टचे कॅल्क्युलेशन असतात ते पण आपण बघू शकतो. काय याच्या आधी जे आपण 5-6 कॅल्क्युलेशन केली ते पण त्याचा डेटा पण आपल्याला तिथे मिळू शकतो. दॅट इज द रिक्वायर्ड फॉर द फॉरवर्ड अगेन्स्ट द इमिजिएटली विदाउट द स्टॉपिंग. म्हणजे एक स्टॉप केला लगेच स्टार्ट केला, म्हणजे ज्याच्या आधी जो आपण रेकॉर्ड केला तो पण डेटा रेकॉर्ड होतो आणि नेक्स्ट लगेच इमिजिएटली स्टार्ट होतो. दॅट इज द पर्पज फॉर द युजिंग द थ्री टाइप्स ऑफ द stopwatch: non-fly, split, and flyback stopwatch. Now this is the time study table, and that time study format for using any organization or any supervisor. Time study form, they are given some points: date, time study engineers, product, operation, description, number of cycle, standard time, count time. ओके, सपोज एखादा शीट असता कंपनीमध्ये जो असिस्टंट मॅनेजर असेल, सुपरवायझर, त्यांच्याकडे शिफ्ट प्रोव्हाइड केले जातात. किंवा डेट असे टाइम स्टडी इंजिनियर असतो, टाइम स्टडी केला जातो. प्रोडक्ट कोणता आपण इस्टॅटिक सोबत प्रोडक्शन करतोय तर ते कोणतं ऑपरेशन चालू आहे. सपोज त्याचं सपोज त्याच्यावर जर टेपरिंग चालू असेल तर ऑपरेशन टाकणार आपण टेपरिंग. ओके, प्रोडक्ट पिस्टन रिंग, आजची डेट टाकली, टाइम स्टडी इंजिनियर कोणता आहे ते टाकलं, प्रोडक्ट टाकला, ऑपरेशन टाकलं, डिस्क्रिप्शन टाकलं त्या टॉपिक प्रोडक्शनचं ऑपरेशनचं, नंबर ऑफ सायकल, त्यास किती नंबर ऑफ सायकल कंप्लीट करतोय ते आपण नंबर ऑफ सायकल. नंतर स्टँडर्ड टाइम, जो स्टार्ट केला नंबर ऑफ सायकलिंगचा प्रोडक्ट प्रोसेस करायला तो स्टँडर्ड टाइम असतो, स्टँडर्ड टाइम मध्ये मेन्शन केला. आणि फाउंड, किती टाइम मध्ये तो आपण कव्हर केला, तर टेपरिंग. दॅट इज द अनालिसिस ऑफ द टाइम स्टडी. ओके, मग खाली हे झाल्यानंतर खाली एलिमेंट असतं, ऑब्झर्व टाइम असतो, कव्हरेज टाइम असतो, रेटिंग फॅक्टर, नॉर्मल टाइम. मग इथे एक एक रिंग आल्यानंतर एक रिंगचा टाइम काउंट केला जातो. एक रिंग आहे, एक रिंग सपोज स्टेप रिंग साठी आली किंवा ग्रुविंग साठी आली तर इथे टाइम दिला जातो, किती वाजता आली ती, तिची प्रोसेस लिहिली जाते आणि ती किती वाजता ऍव्हरेज टाइम असतो, तो किती वाजता एंड झाली प्रोसेस, म्हणजे कंप्लीट झाली ती रिंगची ग्रुविंग. आणि तो स्टँडर्ड टाइम तिथे मेजर केला जातो. परत सेकंड रिंग येते, त्या सेकंड रिंगचा मेजर केला जातो, थर्ड रिंगचा मेजर केला जातो. तर तिची रिंग मध्ये तुम्हाला व्हॅरिएशन आढळेल, तर एक रिंग कमी वेळात झाली, एक जास्त वेळात झाली, एक परत मिडियम ऍव्हरेज मध्ये झाली. म्हणजे असं स्टँडर्ड प्रत्येक रिंगचं कॅल्क्युलेशन रेटिंग कॅल्क्युलेट केलं जातं फॉर युअर टाइम स्टडी और वर्क मेजरमेंट. Now performance rating play the most important role in the process of setting standard time. Performance rating is used to determine fair day's work. When a group of workers are doing the same jobs, the common questions will be: in any individual worker doing rapidly, or is taken more time to initially.
The solution to the question is performance rating. Thus, the rating means comparing the piece rate for the performance of a worker against the standard performance level set by the time study engine. Okay, जो आपण जो फॉर्म होता ह्या फॉर्मच्या रिलेटेड त्यांनी इन्फॉर्मेशन दिलेली व्हॉट इज द एलिमेंट डिस्क्रिप्शन, व्हॉट इज ऑब्झर्व टाइम, then average time rating, and what is the rating related between the normal time or your standard time. Okay, this is the all of the description are given in a next slide. Now the definitions, we start the allowances. What is the allowances? Okay, what is the allowances definition is, allowances is the time study can be defined as the extra time figure which are to be added to the basic time of operation to account for personal desire, delay, package of operator, any special situation and the policies of the firm or organization. Standard time of job is obtained by the adding various allowances to the basic or normal time of the job. Simple say, what is the allowances? Allowances म्हणजे काय? अलाउन्सेस म्हणजे काय? सिम्पली तुम्ही एखादं वर्क करताय, तुम्हाला एक्झाम्पल दिले, एखादं वर्क आहे, सपोज एखादा वर्कर असेल, एखादा मेकॅनिक्स असेल, तो गाडी रिपेअर करताना सपोज त्याला सांगितलं की एक टायर आहे, ते टायर चेंज करायचं असेल, ट्यूबलेस असेल किंवा पंचर आहे, ते चेंज करायचं असेल तर त्याला एक टाइम माहिती असतो की मी किती टाइम मध्ये करू शकतो चेंजेस, पंचर असेल तर किती टाइम मध्ये करू शकतो. म्हणजे प्रत्येकाला टाइम पिरियड असतो. किंवा तुम्ही सर्व्हिस स्टेशन बघितले असेल, तिथे जे कंपनी सर्व्हिस स्टेशन असतं, एखाद्या गाडीचं जर सर्व्हिसिंग साठी असेल, तिचं ऑइल चेंज असेल किंवा इतर मेंटेनन्स असेल, तर ते कॅल्क्युलेशन असतं की ऑइल चेंज साठी 15 मिनिट लागतात, हा माणूस 15 मिनिट मध्ये काम कम्प्लीट करून नेक्स्ट टार्गेटला जाऊ शकतो. दॅट इज द कॅल्क्युलेशन फॉर द वर्क मेजरमेंट. सेम व्हॉट इज द अलाउन्सेस काय असतात, सपोज तुम्ही एक वर्क करताय तर तुमच्याकडून ते 15 मिनिट मध्ये कम्प्लीट नाही झालं, तर ते का नाही झालं, तो अलाउन्सेस म्हणजे मग एक्स्ट्रा टाइम तुम्हाला दिला जातो. ते 15 मिनिटात नाही झालं तर तुम्हाला मग परत 10 मिनिटं एक्स्ट्रा दिल्या जातात ते काम कम्प्लीट करण्यासाठी. दॅट इज अलाउन्सेस. मग ते अलाउन्सेस असतील किंवा तो एक्स्ट्रा टाइम असेल, तो कोणत्या फॅक्टरमुळे ते अलाउन्सेस आपल्याला एक्सटेंड करावं लागतात. द फर्स्ट इज अ पर्सनल डिझायर. काही देन डिले टाइम असेल म्हणजे ह्युमन एरर असेल फॉर द डिले फॉर द प्रोडक्शन, फॅक्टरीज ऑफ ऑपरेशन, काही फेलियर असेल ऑपरेशन मध्ये किंवा मशीन मध्ये किंवा त्या प्रोडक्ट मध्ये किंवा तो रॉ मटेरियल मध्ये. ओके, त्यामुळे आपल्याला टाइम जास्त लागू शकतो. तर एनी स्पेशल सिच्युएशन, काही सिच्युएशन असेल, एखादा सपोज कंपनीमध्ये एखादा वर्कर वर्क करत असताना ऍक्सिडेंट झाला असेल, मशीन मध्ये काही प्रॉब्लेम आला असेल, दॅट इज द स्पेशल सिच्युएशन अँड द पॉलिसी फॉर्म ऑफ एनी ऑर्गनायझेशन. ओके, म्हणजे सपोज मशीन प्रॉब्लेम असेल, रॉ मटेरियल प्रॉब्लेम असेल, वर्कर प्रॉब्लेम असेल किंवा इने ऍक्सिडेंट झाला असेल, तर हे झाल्यामुळे काय होतं, जे डेली टार्गेट असेल ते टार्गेट कम्प्लीट होत नाही, मग टाइम त्यांना एक्स्ट्रा दिला जातो फॉर द कम्प्लिटिंग द गिवन टार्गेट फॉर दिस डे. ओके, दॅट इज द allowances, that this is called as a allowances. Okay, then the standard time. एक स्टँडर्ड टाइम तुम्हाला मी सांगितला की एखादं वर्क करत असेल त्याला एक टाइम दिला असतो का, ह्या टाइम मध्ये हे 10 मिनिटाच्या आत कोणताही का एक वर्क असं त्याला दिलं असं एक पिरियड दिला असतो, हे 10 मिनिटाच्या आत होऊ शकत नाही, त्याला 10 मिनिटापेक्षा जास्तच वेळ लागेल, आणि 30 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागू शकत नाही, ते 30 मिनिटाच्या कमी वेळेतच होऊ शकतो. म्हणजे स्टँडर्ड टाइम काय झाला, 10 to 30 मिनिट मध्येच हे वर्क कम्प्लीट झालं पाहिजे. दॅट इज द तुम्हाला युअर स्टँडर्ड टाइम ऑफ द जॉब. देन ऍडिंग व्हेरियस अलाउन्सेस. सपोज तो 10 ते 30 मिनिटांमध्ये तो जॉब कम्प्लीट होतोय. ओके, 10 ते 30 मिनिटांमध्ये तो जॉब कम्प्लीट व्हायला पाहिजे, पण प्लस अलाउन्सेस काय दिले त्याला, 10 मिनिट्स एक्स्ट्रा दिले की हा जॉब तू 40 मिनिटात कम्प्लीट कर. ते अलाउन्सेस केव्हा दिले जातात, फॉर एनी सिच्युएशन लाईक पर्सनल डिझायर, डिले, फेलियर ऑफ एनी ऑपरेशन, एनी स्पेशल सिच्युएशन, फॉर एनी ऍक्सिडेंट, त्या टायमिंगला त्याला स्पेशल अलाउन्सेस दिले जातात. मग तो स्टँडर्ड टाइम चेंज केला जातो. हे काम 30 मिनिट कम्प्लीट न होत नसेल, कारण सिच्युएशन जर काही पर्सनल सिच्युएशन जर तिथे आली, तर तिथे त्याला एक 10 मिनिट्स हे अलाउन्सेस म्हणून दिले जातात. दॅट इज द स्टँडर्ड टाइम. देन ऍडिंग द व्हेरियस अलाउन्सेस टू द बेसिक नॉर्मल टाइम, जो टाइम असतो त्याच्यामध्ये ऍड केले जातात. ओके, then some of the reasons due to which this difficulty
is experience are individual factor. A thin, alert, and active worker require a smaller allowances to recover. Okay, they are given a different types of reason related related the different types of factor related work measurement. First is the individual factor, nature of work, and third is the environmental factor. First one is the individual work. Suppose a thin, alert, and active worker required in smaller allowances to recover from practice than any dull or absence worker. In the similar manners, every worker conduct his work according to the learning curve, which is unique for the everything. Individual factor. कधी कधी मशीनचं ऑब्झर्वेशन केलं जातं, मशीनमध्ये टाइम जास्त लागत असतं, नंतर मटेरियलचं ऑब्झर्वेशन नंतर असतं वर्करच. तर जो फॅक्टर आहे इंडिव्हिज्युअल फॅक्टर हा रिलेटेड आहे वर्कर विच वर्कर ऍक्टिव्ह वर्कर रिक्वायर्ड अ स्मॉलर अलाउन्सेस. जे तुम्ही जर बघितलं 100 वर्कर दिले असतील, 100 वर्कर मध्ये जर 60 टू 70 पकडले, 70 वर्कर हे ऍक्टिव्ह वर्कर म्हणजे स्किल वर्कर आहे, तर यांना जर 30 मिनिट स्टँडर्ड टाइम दिला काही ऑपरेशन कंप्लीट करण्यासाठी, प्रोडक्शनचं एखादं प्रोसेस कंप्लीट करण्यासाठी किंवा प्रोडक्शन टार्गेट कंप्लीट करण्यासाठी, तर ते 100% त्या टाइम मध्ये 30 मिनिटांमध्ये कंप्लीट करतो. किती वर्कर करतील? 70% वर्कर करतील, मीन्स ऍक्टिव्ह वर्कर. 20% असतील ते किती वेळात करतील? त्यांना प्लस अलाउन्सेस द्यावं लागतील. अनस्किल असल्यामुळे, थोडे एक्सपिरियन्स कमी असल्यामुळे त्यांना प्लस अलाउन्सेस म्हणजे ते 35 मिनिट मध्ये कंप्लीट करतील. म्हणजे पहिले 70 असतील ते 30 मिनिटात ते प्रोडक्शनचा जो पण प्रोडक्ट असेल ते टार्गेट 30 मिनिटात कंप्लीट केलं सपोज त्यांनी एक प्रोडक्टचं. दुसरे जे करतील ते किती 20 असतील, ते अनस्किल असतील थोडेसे, ते 20 मिनिटात 35 मिनिटात करतील 20%. आणि जे उरलेले 10% असतील त्यांना प्लस मोर अलाउन्सेस दिला जातो, म्हणजे नॉर्मल टाइम हा वाढून दिला जातो, तर ते 40 मिनिटात करतील. किती जण करतील? ते 10 मिनिटात. म्हणजे 70 जण 30 मिनिटात, 20 जण 35 मिनिटात आणि 10 जण 40 मिनिटात. असा तिघांचा ऍव्हरेज काढल्यानंतर किती मिनिमम टाइम मध्ये ते प्रोडक्शन टार्गेट कम्प्लीट होतं, दॅट इज युअर इंडिव्हिज्युअल फॅक्टर अनालिसिस. देन नेचर ऑफ वर्क allowances calculated for determined for light or medium work are not acceptable for the operation involving every hard work and which is done under the very difficult condition. For example, the work involved more eyes movement, more physical work, or more mental work needs greater allowances than that of light, easy and work involving very less physical work or movement. Okay. त्यांनी नेचर ऑफ वर्क दिलेले आहे. हा नेचर ऑफ वर्क फॅक्टर कशावर डिपेंड असतो? सपोज कंपनीमध्ये वर्क करत असताना फुल, काही कंपनीमध्ये सपोज सॉफ्टवेअर कंपनी असतील, अदर कंपनी असतील, तिथे कम्फर्टेबल इन्व्हायरमेंट रेडी केलेलं असतं की कोणताही प्रॉब्लेम होणार नाही. ओके, पण तुम्ही जर प्रोडक्शन बघितलं, ऑइलच्या कंपन्या असतील, पेट्रोलियमच्या कंपन्या असतील, गॅसेस कंपनी असतील, माइनच्या कंपन्या असतील, फॉर द डिफिक माइन्स, तुम्ही जर माइन्स बघितलं, ते तेलाचं उत्पादन करणाऱ्या कंपन्या बघितल्या, दॅट इज द रिलेटेड our second point for nature of work. Simple say, for the example, the working around more eyes movement, more physical work. जिथे फिजिकल वर्क जास्त करावं लागतो, म्हणजे मशीन पेक्षा त्या वर्करला जास्त वर्क करावं लागतो. सपोज तुम्ही जर बघितलं मायनिंग्स मध्ये बरं बघितलं, मशीन सोबत वर्करला पण जास्त वर्क करावं. सपोज आपण ड्रिल करतोय किंवा आपण माइन्स मध्ये सपोज एखादा हार्ड मटेरियल असेल, ते ड्रिल करतोय, सपोज हॅमरनी कट करतोय, तर हॅमरिंग करत असताना मशीन जेवढं वर्क करतं त्या मशीन बरोबर पूर्ण त्या वर्करची मुवमेंट होत असते आणि ते पूर्ण फिजिकल वर्कर मुवमेंट करत असतो. ओके, दॅट इज द युअर नेचर ऑफ वर्क. सिम्पल. देन सपोज मायनिंग मध्ये का वर्क करत असताना किंवा ऑइल्स मध्ये वर्क करत असताना तिथे फिजिकल वर्क जास्त केलं जातं ऍज कम्पेअर टू मशीन वर्क. ओके, देन और मोर मेंटल वर्क, म्हणजे आपण जर काही असे आपण जर प्रोडक्शन बघितले, तुम्ही जर थर्मल पॉवर प्लांट बघितला, त्याच्यामधून थर्मल पॉवर प्लांट असेल किंवा अदर कंपनी जर बघितले, जे ऍसिड वगैरे तयार करतात किंवा काही असे केमिकल कंपन्या आहेत, त्या केमिकल पासून प्रोडक्शन करत असताना त्या रेडिएशनमुळे ह्युमन बॉडी इफेक्ट होतो. केमिकल कंपनी तुम्ही जर बघितल्या, त्या केमिकल तयार करत असताना ते ह्युमन बॉडीवर त्या रेडिएशनचा इफेक्ट होतो, तेव्हा
त्या कंपनीमध्ये जे वर्कर असतात ते मेंटली वर्क्स नीड, म्हणजे मेंटली पण कधी कधी डिस्टर्ब असतं, म्हणजे मेंटली तिथे स्ट्रॉंग लावावं लागतं, फिजिकली पण स्ट्रॉंग लावावं लागतं. दॅट इज द सेपरेट अलाउन्सेस फॉर द नेचर ऑफ, म्हणजे ज्या हार्ड ऑइलिंग कंपनी असतील, केमिकल इंडस्ट्री असतील, जिथे आपण म्हणू शकतो पेट्रोलियम कंपनी असतील, म्हणजे पेट्रोलियमच्या ठिकाणी वर्क करायचं खूप इझी वर्क, म्हणजे सेफ्टी वर्क करावं लागतं. तिथे कोणताही कॉम्प्लिकेशन झाला, गॅस कंपनी असेल, काही पण कॉम्प्लिकेशन झालं तर पूर्णपणे तिथे ब्लास्ट होऊ शकतो, काही पण सिच्युएशन क्रिएट होऊ शकते. अशा ठिकाणी नेचर ऑफ वर्क मध्ये अलाउन्सेस हे एक्स्ट्रा दिले असतात. म्हणजे तिथे असं टार्गेट दिलेलं नसतं की तुम्हाला 30 मिनिट दिली आहे, तुम्ही 30 मिनिट मध्येच टार्गेट कम्प्लीट झाला पाहिजे. तर त्यांना तसे काही ठिकाणी काही ज्या प्रोडक्शन कंपन्या असतील, रिलेटेड ऑइल्स, गॅसेस, केमिकल कंपन्या, मायनिंग, त्या ठिकाणी त्यांना कोणतेही टार्गेट दिले जात नाही. तुम्हाला जे टाइम दिलेले वर्क असेल 8 to 8 hours मध्ये जेवढं त्यांच्याकडून तिथे वर्क कम्प्लीट असेल तेवढंच ते रेकॉर्ड मेंटेन केलं जातं फॉर द ॲव्हरेज ऑफ द वर्क. असं कोणत्याही टार्गेट नाही का 30 मिनिटात कम्प्लीट झालं पाहिजे, कारण की जर तिथे कोणत्याही प्रकारचे आपण घाई केली किंवा काही प्रॉब्लेम क्रिएट झाला तर पूर्णपणे ते सिच्युएशन ही क्रिएट होऊ शकते. दॅट इज द पर्पज फॉर द नेचर ऑफ वर्क वी आर डुईंग द मोर गिवन द ग्रेटर अलाउन्सेस फॉर दॅट physical work or movement for the these types of industry. Okay, so then next is the environmental factor. While determine the relaxation allowances, certain factor like heat, humidity, vibration, dust, light intensity, noise level, etc. Noise level, etc. have to taken the into accounts. These are called the environmental factor. These environmental factor and these factor are to be seasonal nature. These factor are more significant for worker conducting the work under the open air or where the environmental factor affect the work, such as work is a construction company or the shipyard. Okay, upon three types of, we taken the three types of different factors. First is the individual factor related the worker condition. Okay, first. Then second is nature of work related the physical work is more eyes movement, physical movement. Okay, like we take the example like say gas companies, oil companies, petroleum companies, mining companies. Now third is the environmental factor related like relaxation allowances. एखाद्या कंपन्या, काही कंपन्या अशा असतात, तुम्ही जर बघितलं काही कंपन्यांमध्ये पण वेगळ्या कंपन्या असतात की एखादं वर्क केल्यानंतर, सपोज मायनिंग मध्ये जर बघितलं, मायनिंग कंपनीमध्ये तुम्ही, ते इन्व्हायरमेंटवर डिपेंड असतं, क्लायमेट कोणतं आहे. ओके, समर आहे का, विंटर आहे का, की काय रेनी सीझन आहे, या क्लायमेटनुसार वर्क केलं जातं. सपोज समर जर असेल तिथं वर्क असेल, जर हीट टेम्परेचर तिथं म्हटलेले आहे बघा, इव्हन फॅक्टर्स आर हीट, ह्युमिडिटी, व्हायब्रेशन, डस्ट. जर तिथे डस्ट जास्त असेल, व्हायब्रेशन जास्त असतील किंवा टेम्परेचर म्हणजे हीट जास्त असेल तर ते वर्क करत असताना, सपोज वर्करने एक वर्क कंप्लीट केलं, सपोज मायनिंग मध्ये वर्क त्यांनी 1 hours किंवा 1.5 hours वर्क कंप्लीट केलं, त्याला ते रिलॅक्सेशन टाइम दिला जातो. ते वर्क कंप्लीट केल्यानंतर त्याला 15 ते 20 मिनिटं रेस्ट करण्यासाठी वेळ दिला जातो. ओके, मग तो परत 15 ते 20 मिनिटं रेस्ट करतो आणि परत त्याचं वर्क स्टार्ट करतो. दॅट इज द रिलॅक्सेशन अलाउन्सेस फॉर गिवन द इन अ इन्व्हायरमेंटल फॅक्टर. म्हणजे ज्या कंपन्या इन्व्हायरमेंटलशी रिलेटेड असतात, म्हणजे तिथे सपोज आपण काही कंपन्या बघितल्या, तिथे IT सेक्टरमध्ये बघितलं पूर्ण टेम्परेचर मेंटेन केलेलं असतं, पूर्ण सेफ्टी दिलेली असतं. काही प्रोडक्शन मध्ये बघितलं पूर्णपणे AC असतं, मशीन सेफ्टी असते, वर्कर सेफ्टी असते, तिथं कोणताही इन्व्हायरमेंटल फॅक्टरचा इफेक्ट पडू शकत नाही, काही इफेक्ट होऊ शकत नाही. पण काही इन्व्हायरमेंटल रिलेटेड असतं, मायनिंग असतील, तुम्ही जर बघितलं JCB असतील, पॉकलँड असतील, जे मायनिंग मध्ये वर्क करतात, त्या वर्करना काही रिलॅक्सेशन टाइम दिला जातो. कारण की ते काय होतं, समर, विंटर आणि रेनी सीझन असेल, त्या तिन्ही जे क्लायमेट असतात त्यांचा इफेक्ट नुसार त्यांना ते रिलॅक्सेशन दिलं जातं. जर समर असेल तर टेम्परेचर प्रॉब्लेम असतो, त्यामुळे त्यांना रिलॅक्सेशन टाइम दिला जातो. डस्ट असती, सपोज मायनिंग मध्ये काही व्हायब्रेशन पण खूप असतं, दॅट इज द फॅक्टर फॉर रिलेटेड द इन्व्हायरमेंटल. ओके, and then next one is a noise level also given. मायनिंग मध्ये बघितलं तर नॉईज लेवल पण जास्त प्रमाणात क्रिएट होतं, त्यामुळे त्यांना रिलॅक्सेशन टाइम दिला जातो. कारण की कंटिन्युअसली वर्क केलं तर ते मेंटली किंवा फिजिकली डिस्टर्ब होऊ शकतात. दॅट इज द पर्पज फॉर गिवन द मोर टाइम, गिवन अ मोर रिलॅक्सेशन अलाउन्सेस फॉर these worker.
Okay, we complete the three types of factor: individual factor, nature of work. In a nature of work, they are given a physical work, mental work, or eyes movement, other work movement. Okay, related like oils, gases, petroleum, and third one is the environmental factor related also. Mining company, oils company, petroleum like creating a certain factor like a heat, humidity, vibration, dust, light intensity, or noise level to be related in these the are called as the environmental factor, and the factor are the seasonal natures.